Hello students, we are explaining physical. We are studying physical properties of HCl gas. तो गॅसियस स्टेट मध्ये असताना कलरलेस असतो, म्हणजे रंगहीन, पंजंट स्मेल आहे त्याला, म्हणजे तो नाकाला झिंझिना आणणारा वायू आहे. लिक्विड स्टेट मध्ये कलरलेस असतो, रंगहीनच असतो आणि व्हॉलेटाईल असतो, गिव्ह फ्यूम किंवा इट इज व्हॉलेटाईल. सॉलिड स्टेट मध्ये त्याचे व्हाईट क्रिस्टल असतात, सफेद रंगाचे स्फटिक असतात. त्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलन बिंदू साधारणपणे 189 डिग्री केल्विन आहे. तर ते हायली सोल्युबल इन वॉटर, म्हणजे मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये द्रावणीय किंवा सोल्युबल, आणि त्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे साधारणपणे 159 डिग्री केल्विन. ॲक्युएस जे HCl आहे त्याला काय म्हणायचं, हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर गॅसियस स्टेट मध्ये त्याला म्हणायचं हायड्रोजन क्लोराईड. म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड, गॅसियस स्टेट मध्ये हायड्रोजन क्लोराईड. These are the physical properties of HCl. Now see the chemical properties of HCl. The first one is acidic property. HCl in aqueous state plus H2O in liquid state. हायड्रोजन क्लोराइड ची पाण्याबरोबर रिएक्शन जर झाली, दोघे aqueous state मध्ये use H3O plus plus Cl minus. Acidity constant for HCl is 10 raised to 7. ही मोठी व्हॅल्यू आहे, मला माहिती आहे. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ K, द स्ट्रॉंगर विल बी दी acidity. Second reaction with ammonia, HCl plus NH3 gives NH4Cl in gaseous state, that is ammonium chloride. Third one with noble metals. Noble metals, आता यामध्ये काही ऑरम म्हणजे गोल्ड आणि प्लॅटिनम साधारणपणे कोणाबरोबर रिॲक्ट होत नाही, पण ॲक्वा रेजिया म्हणजे जर आपण सोल्युशन तयार केलं, ॲक्वा रेजिया म्हणजे काय, ज्याला आपण आम्लराज म्हणतो. आम्लराज कसं तयार करतात, तर 3 parts by HCl किंवा 3 part by weight of HCl and 1 part by HNO3 in liquid state, it is orange color liquid. असं जर द्रावण तयार केलं आणि त्यामध्ये जर रिॲक्शन जर ऑरमची घडून आणली, सी द रिॲक्शन, तर ऑरमच्या हा आम्लराज कशात यूज करतात, तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑरम फ्रॉम मिनरल्स. म्हणजे खाणींमधून ज्यावेळी खाणीमध्ये मिनरल स्टेटमध्ये ऑरम असतो, जर आम्लराज मध्ये जर खाणीतलं मटेरियल टाकलं मिनरल, सी द रिॲक्शन Au plus 4H plus NO3 minus plus 4Cl minus gives into bracket AuCl4 bracket complete raised to minus plus twice of H2O. AuCl4 minus plus twice of H2O plus NO. Similar reaction with platinum can be obtained. Thrice of Pt plus 16H plus 4NO3 minus plus 18Cl minus gives thrice of PtCl6 minus 2 plus H2O 8H2O plus 4NO. तर अशा पद्धतीने ऑरम आणि प्लॅटिनमच्या एक्स्ट्रॅक्शन मध्ये आपल्याला आम्लराज म्हणजे ॲक्वा रेजिया, that is thrice of HCl is 2, 1 HNO3 by proportion, अशा प्रकारचं जे द्रावण आहे, या ॲक्वा रेजियाचा यूज आपल्याला अशा प्रकारचे नोबल मेटल्सच्या एक्स्ट्रॅक्शन मध्ये त्याचा यूज होताना दिसतो. नाउ see the reaction with salt of HCl. पहिला सॉल्ट Na2CO2, कार्बोनेट बरोबर जर HCl च्या रिएक्शन झाल्या, साधारणपणे लक्षात ठेवायचं कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतो. सल्फाइड बरोबर जर रिएक्शन झाली तर साधारण सल्फर डायऑक्साईड लिबरेट होतो.
Na2CO3 plus twice of HCl gives twice of NaCl plus H2O plus CO2. NaCO3 plus HCl gives NaCl plus H2O plus CO2. NaHSO3 plus HCl gives NaCl plus H2O plus SO2. These are the reaction of HCl with salts. Now see with metal. Sodium बरोबर सेलची रिएक्शन झाली. Very simple reaction, that is तुम्हाला माहिती मेटल बरोबरच्या रिएक्शन बरोबर H2 liberate होतो, giving salt, that is twice of NaCl plus H2. Now see the uses of HCl. HCl is used in the preparation of chlorine, dyes म्हणजे रंग, in the preparation of medicines, औषध, glue from bone म्हणजे गम, हाडांमधला जो गम आहे, in the preparation of glucose from corn starch. It can also be used as lab reagent in the process of galvanization म्हणजे एखाद्या गंजणाऱ्या धातूंवर दुसऱ्या मेटलचं जर प्लेटिंग करायचं असेल, थर द्यायचा असेल, त्याला गॅल्व्हनायझेशन म्हणतो. अशा प्रोसेसमध्ये त्याचा यूज केला जातो. आणि आत्ताच आपण पाहिलं इन द प्रिपरेशन ऑफ ॲक्वारेजिया, आम्लराज तयार करण्याच्या पद्धतीमध्ये या हायड्रोजन क्लोराईडचा मोठ्या प्रमाणात